आपण पाहतोय जरांगे बोलत होते। जरांगेंकडून आता मागणी होते, मुख्यमंत्री यांनी या संदर्भात आता लक्ष घालावं अशी मागणी आता जरांगे यांच्याकडून करण्यात येते। वळूयात पुढच्या बातमीकडे। वाल्मिक कराड सोबतच्या फोटोबाबत लक्ष्मण हाकेंनी आता स्पष्टीकरण दिलं आहे। आंदोलनातून परतत असताना वडीगोद्री येथे काही आंदोलकांशी भेट झाली आहे, त्यात वाल्मिक कराड होता हे माहीत नसल्याचं लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड सोबत जेवत असल्याचा फोटो ट्विट केला होता। त्यानंतर आता लक्ष्मण हाकेंनी आज हे स्पष्टीकरण दिले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या समवेत आहेत। हाकेजी, तुमचा फोटो सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सामाजिक कार्यकर्ते जे आहेत अंजली दमानियांनी हा फोटो सोशल माध्यमावरती ट्विट केला होता। साधारण 5-6-7 महिन्यापूर्वीचा असावा। मी उपोषणाला बसलो होतो, त्यावेळी आम्ही दौऱ्यावरून तिकडे येत होतो, त्यावेळी भेट झालेली होती। त्यावेळी कोण आहेत हे पण मला माहित नव्हतं। वाल्मिकांना कोण आहेत, वाल्मिक कराड कोण आहेत हेच मला माहिती नव्हतं कोण आहेत ते। त्यामुळं फोटो जर कोणाला काय, फोटोवरून जर कोणाला काय सापडत असेल जरूर आम्ही तयार आहोत। पण विषय असा आहे की लक्ष्मण हाके हा ओबीसी आंदोलक आहे। महाराष्ट्रभर फिरत असताना 5-6 महिन्यापूर्वीचा फोटो आहे। फोटो अनेकांबरोबर आहेत, फोटो तर अनेकांचे आहेत आणि त्या फोटोमधून जर काय इंडिकेट होत असेल, फोटो जर कुठे इन्व्हेस्टिगेशनमध्ये येत असेल तर मी त्या गोष्टीला तयार आहे। त्यामुळं मला जर कोण आरोपी म्हणत असेल फोटोवरून तर मग खूप आरोपी होतील आणि एक राजपत्रित लोकांसाठी एक जेल बनवावं लागेल आणि त्या जेलमध्ये मग ताई, पवारसाहेब, लक्ष्मण हाके, रोहित पवार, बजरंग बाप्पा सोनवणे, क्षीरसागर सगळे लोक येतील तिथं आणि मग आमचा थोडासा डायलॉग होईल आणि महाराष्ट्रातलं वातावरण कसं शांत करायचं यावर चर्चा होईल। हे होते लक्ष्मण हाके। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। अंजली दमानिया यांच्याकडून फोटो ट्विट करण्यात आला होता। अंजली दमानिया यांच्याकडून आरोप करण्यात आला होता हाके आणि कराड यांचा जेवतानाचा फोटो दमानिया यांनी ट्विट केला होता। या आरोपावर आता हाकेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। खूप पूर्वीचा हा फोटो आहे, त्यावेळेस आपल्याला वाल्मिक कराड कोण हे सुद्धा माहिती नव्हतं असं स्पष्टीकरण यावेळी हाकेंनी दिलंय। राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी फोटो ट्विट केला होता। लक्ष्मण हाकेंसोबत वाल्मिक कराड आहेत आणि आता त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येते। आपल्याला वाल्मिक कराड कोण हेच त्यावेळेस माहित नव्हतं आणि हा फोटो आधीचा आहे, ज्यावेळेस ते ओबीसी संदर्भात आंदोलन करत होते तेव्हा तो हा फोटो असावा असं आता हाकेंकडून स्पष्टीकरण देण्यात येते। आपली यावरती प्रतिक्रिया? नाही, राजकारणामध्ये काम करणाऱ्या अनेक नेत्यांच्या भोवती अनेक कार्यकर्ते येत असतात, काही नागरिक देखील येत असतात आणि ते हौसेने फोटो देखील काढत असतात। अर्थात जी व्यक्ती फोटो काढते ती त्या व्यक्तीला ज्यांच्या सोबत फोटो काढलाय त्यांची कदाचित ओळख देखील नसते, त्यांचा कधी संबंध देखील आलेला नसतो। परंतु एक उत्सुकतेपोटी अनेक केला, मग केव्हा ते राजकारणी असतील किंवा सिने कलावंत वगैरे असतील, अशांच्या बरोबर अनेक वेळेला फोटो काढले जातात। त्यावेळेला त्या व्यक्तीचा काही संबंध असतो असं समजायचं काही कारण नाही। आपण पाहतो की अनेक नेत्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते किंवा अनेक व्यक्तींनी फोटो काढलेले आहेत, त्याच्यामुळे त्या फोटोवरून काही आपण धन्यवाद अंकुशजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकीचा